माझं नाव स्वराली उमेश सुस्ते. मी 10th मध्ये 10th झाल्यावर इथे ऍडमिशन घ्यायला आलते आणि मला 78% पडलेले आणि मॅथ्समध्ये 53 होते आणि माझं मॅथ्स खूप वीक होतं. मग इथे ऍडमिशन घेतलं, पण तरी पण काय आयडिया नव्हती की कसा अभ्यास करायचा, काय मॉड्यूल्स ते सगळं नवीन होतं. मग 11th मध्ये फक्त जे सर शिकवायचे ते घरी येऊन आपला कन्सेप्ट फक्त क्लिअर केलता. 12th मध्ये पण तेच केलं, फक्त मॉडेल होते जास्त सोडवलेले आणि दिवाळीनंतर मग दिवाळीपर्यंत बॅकलॉग क्लिअर केले आणि दिवाळीनंतर मग अभ्यासाचे तास वाढवले मी आणि सगळा माझा बॅकलॉग क्लिअर झाल्यावर फक्त क्वेश्चन आणि पीवायक्यू सॉल्व्ह केले. मग बोर्ड्स दिले. बोर्ड्स नंतर अजून टाइम वाढवला, म्हणजे खाणे पिणे झोपणे सोडून फक्त अभ्यासच केला मी आणि मग मग पेपर माझा झाला. मग त्यानंतर कॉन्फिडन्स आलता की 90%च्या पुढे तर पडतीलच. मग आता रिझल्ट लागल्यावर बघितलं 98% पडलेले. माझ्या कष्टाचं फळ भेटलं मला, हेच एक्सपेक्टेड केलं. स्टार्टिंगला आलते तेव्हा काय आयडिया नव्हती कसा अभ्यास करायचा. मी कांबळे सर आणि बाकी काउन्सिलर्सला भेटले, पण आणि त्यांनी सांगितलं सुद्धा नाही. मग ते ऍडजस्ट करायला वेळ गेला. मग नंतर मध्ये आधी डिमोटिवेट झालते तेव्हा सरांना भेटले, साई सर, नमन सर. मग त्यांनी मोटिवेट केलं आणि त्यांनी खूप छान मोटिवेट केलं. त्याच्यामुळं मग कॉन्फिडन्स अजून आला. माझं 100% द्यायचं ट्राय केलं आणि अकॅडमीने खूप मदत केली मला. माझे सगळे चॅप्टर्स आणि डाऊट क्लिअर केले आणि डीएम सरांनी पण स्टार्टिंगला मोटिवेशन दिलं आणि नंतर सुद्धा ते म्हणले तुम्ही तुमचं सगळं 100% दिलं तर तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटेल.